अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। धनत्रयोदशी हा दिवाळीच्या 5-6 दिवसांमधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा महत्त्वाच्या दिवशी, शुभ दिवशी तुम्हाला एक वस्तू चुकून सुद्धा कोणी कितीही आग्रह केला, कोणी किती पण मागितलं की एवढा प्रॉब्लेम आहे, तेवढा प्रॉब्लेम आहे, द्या मला, तरी तुम्हाला द्यायचं नाही। बघा, ही वस्तू जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि कुठली वस्तू आहे, का नाही द्यायची, याबद्दलची माहिती आणि अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, सगळ्यात पहिले म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी बघा आपण सकाळीच अगदी अभ्यंग स्नान करून आपण पूजा मांडणी जी आहे ती करणार आहोत आणि संध्याकाळी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। दिवा कसा लावायचा आहे, यमदीपदान कसं करायचं आहे, याबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। पूजा मांडणी पण धनत्रयोदशीच्या दिवशी कशी करायची आहे ही पण मी तुम्हाला सांगितले आहे। पूजा सकाळपासून तुम्ही मांडून ठेवली आणि संध्याकाळी तुम्ही परत हळदी कुंकू अक्षता वाहून, फुलं वाहून अर्पण केले, फुलं वाहिले, नैवेद्य अर्पण केला तरी चालेल, पण पूजा पण आपल्याला सकाळपासून मांडायची आहे। ठीक आहे, यासोबतच या दिवशी आपल्याला 13 दिव्यांचा सुद्धा उपाय करायचा असतो, त्याबद्दलची पण माहिती मी लवकरच तुमच्यासोबत आणेल। पण लक्षात घ्या, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळ वगैरे करून आपलं घर स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे। ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। तसंच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सोने चांदी यांची खरेदी करत असतो। यासोबतच घरामध्ये उपयोगी वस्तू म्हणजे काही तुम्ही भांडं घेऊ शकता, तांब्याचं पितळाचं भांडं तुम्ही घेऊ शकतात। फक्त लक्षात ठेवा, लोखंडाची वस्तू शक्यतो घेऊ नका, कारण मी याबद्दलची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की लोखंड जे आहे ते शनिदेवांना आकर्षित करतं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी शक्यतो लोखंड सोडून इतर धातू म्हणजे तांबे, पितळ, सोने, चांदी याचं तुम्ही घेऊ शकतात। या खरेदीमुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप प्रगती करतो आणि आपल्या प्रगतीतल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि या गोष्टींची अशा शुभ दिवशी खरेदी केल्यामुळे आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत राहते। याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला झाडूची खरेदी करायची आहे। झाडू माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि तो दिवाळीला आपण जो लक्ष्मीपूजनाला पूजणार आहे झाडू, तो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशीच घ्या। सगळ्यांना मी हट्ट करून सांगेल की तुम्ही आधी घेतला असेल तरी तो ठेवून द्या। बघा, झाडू ही लागणारी गोष्ट आहे, आपल्याला वर्षभरामध्ये 2 झाडू सहज लागतात, तर तुम्ही आधी घेतला असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी अजून एक घ्या आणि त्याची लक्ष्मीपूजनाला तुम्ही पूजा करा। याचं खूप महत्त्व आहे, याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला कोणाला काय द्यायचं नाही आहे, तर ती वस्तू आहे म्हणजे धने। आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतांची पूजा करणार आहे आणि त्यांना आपण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवणार आहे। ठीक आहे, धने जे आहे ते धनस्वरूप असतात। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। यासोबतच धने जे आहे हे धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा त्याचा नैवेद्य दाखवल्याशिवाय धनत्रयोदशीची पूजा ही अपूर्ण असते। तर धन्यांना खूप महत्त्व आहे। तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही धने देऊ नका। आता काही जण विचारू शकतात, ताई मग आपण दुकानातून आणतो, मग कसं चालतं? हे बघा, आपण दुकानात जातो, तिथे आपण पैसे देतो आणि मग ते धने आणत असतो। धनत्रयोदशीच्या दिवशी धने हे खरेदी करायचे असतात, दुकानात जाऊन आणणं वेगळं। पण कोणी समजा तुमच्या शेजारी राहतं, कोणी तुमच्या घरातल्या मावशी वगैरे आहे, तुमच्या घरी कोणी कामाला वगैरे येतात, अशी काही गोष्ट आहे, तर त्यांनी जर मागितले की दे बरं मला थोडेसे धने, कारण पूजेला आपल्याला अगदी थोडेसे लागतात, मग ते नसल्यावर आपण आणि तुम्ही पण स्वतःहून कोणाकडे मागू नका। बघा, ही वाईट गोष्ट आहे, ही चुकीची गोष्ट आहे, अशी चूक तुम्ही करू नका। धने जे आहे ते धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला कोणाला द्यायचे पण नाही आहे आणि कोणाकडून तुम्हाला घ्यायचे पण नाही आहे। शेजारी पाजारी कुठेही नाही आणि दुकानात जरी तुम्ही आणले तरी आपण तिथे पैसे देऊन आणत असतो, त्यामुळे ती गोष्ट वेगळी आहे। आणि त्यांचं किराणा दुकान असतं, तिथे ते 100 गोष्टी विकतात, तर त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट वेगळी आहे। धने जे आहे ते म्हणजे आरोग्य, धन, धान्य, समृद्धी या स्वरूप आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीमध्ये धन्यांना खूप महत्त्व आहे। तुम्ही बघा, आपल्या घरातले जे मोठे लोक आहेत, तुमचे आजी बाबा वगैरे कोणी असतील, तर त्या मोठ्या लोकांना तुम्ही विचारून बघा, पूर्वीपासून या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला पटलं तर नक्की ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्याल अशी मी अपेक्षा करते। कारण बघा, काही गोष्टी ना कोणी सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला स्वतःवर मग ती वेळ येते, अनुभव तुम्ही यायला लागतात, तर त्यावेळेस मग जास्त आपल्याला आठवतं की नाही, असं असं आपण केलं होतं, हे नव्हतं करायला पाहिजे, किंवा हे केल्यामुळे आत्ता असं चांगली गोष्टी घडलेली आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर नक्की तुम्ही मनापासून कराल आणि मनापासून पटत असतील तर नक्की करा। या उपायाने काय होतं, हे काही नियम जर आपण अमुक एक दिवशी पाळले ना, तर मग आपल्यावरच वाईट संकट, दुःख जे आहे ते येत नाही। या उलट आपल्या घराची भरभराटी होते, सुख, आनंद जे आहे ते आपल्या घरामध्ये भरभरून मिळत असतं। तर म्हणून आपल्याला, आणि या दिवशी पूजेमध्ये तुम्ही जे काही धने आणि गुळाचा नैवेद्य ठेवणार आहे, भलेही थोडेसे ठेवा, तो नैवेद्य तुम्ही
घरातल्याच सगळ्यांनी वाटून खायचा आहे. तो नैवेद्य, तो प्रसाद पण तुम्हाला कोणाला बाहेरच्यांना द्यायचा नाही. घरातले जे कोणी आपण व्यक्ती आहेत त्यांनीच तो धने आणि गुळाचा नैवेद्य खायचा आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अगदी मनापासून या दिवशी पूजा करू, सेवा करू, पण मग अशा काही छोट्या चुका झाल्या ना तर मग आपल्याला त्याचं कुठेतरी वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग आपणच म्हणतो मी एवढं सगळं छान केलं, एवढं सगळं केलं, पण तरी पण माझ्याच बाबतीत असं का घडलं. तर या काही छोट्या छोट्या चुका आहेत, या आपल्याकडून होऊन जातात, आपल्याला त्या लक्षात येत नाही. तर अशा अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टींचं पालन करूनच तुम्ही जे सण आहे ते साजरे करा, याचा तुम्हालाच खूप फायदा होईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.